मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलंय। इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी हे पत्र पाठवलंय। पंतप्रधान मोदी देशभर ताफा घेऊन मिरवणुका काढतायत। देशाच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय। स्नेह जय महाराष्ट्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं। सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच। परदेशात गरज नसेल तर जाऊ नका। पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा। विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा। वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी। हे सगळं का तर सोनं पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणावर खर्च होते। आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढले। त्यांचं हे पत्र आपण वाचून दाखवतोय। बरं मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांच्या ताफा घेऊन मिरवणुका काढतायत। स्वतःवर फुलं उधळून घेतायत। त्याचं काय करणार? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्या सकट कुणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? असा सवालही राज ठाकरे यांनी या पत्रातून विचारलाय। तर याच पत्रासंदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेला आवाहन केलं, मात्र त्या उपर राज ठाकरे यांनी आता पंतप्रधानांना पत्र पाठवलंय आणि त्यांनी त्यांना प्रतिसवाल केलेले आहेत। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे त्या दिवशी सांगण्यात आलं की सोने खरेदी कमी करा, वर्क फ्रॉम होम करा किंवा आता डिझेल पेट्रोल कमी करा, हे सगळं सांगण्यात आल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदीच यांना प्रश्न विचारलाय की जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा तुमच्या ट्रकमध्ये पेट्रोल नव्हतं का? जेव्हा तुम्ही ट्रक घेऊन फिरला, जेव्हा लोक इकडे तिकडे तुमच्यावर फोड टाकत होती, तेव्हा तुम्हाला हे पेट्रोल डिझेलची कमतरता आठवली नाही का? आज वर्क फ्रॉम होम करणार, तर वर्क फ्रॉम होम करण्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत, जे लोक आहेत, जी लोक एकंदर पाहायला मिळतात, त्या लोकांमध्ये वर्क फ्रॉम होमचा पर्याय किती लोक निवडणार आहेत? या सगळ्या पर्यायामध्ये जेव्हा निवडणुका होत्या त्या निवडणुकाच्या संदर्भात हा जेव्हा वॉर झोन होता त्या निवडणुका संदर्भातला वॉर झोन होता का? असे प्रश्न आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं। आता या पत्राला काय नरेंद्र मोदी उत्तर देतात किंवा भारतीय जनता पक्षाचे काही सत्ताधारी पक्षाची लोक ह्याला काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र जेव्हा नियमावली काढली गेली तेव्हा 1-1.5 महिन्यानंतर हा ज्या वॉर झोनचा उल्लेख करण्यात आला, जेव्हा आपत्कालीन विषय उल्लेख करण्यात आला, या सगळा उल्लेख आत्ताच का करण्यात आलाय हा सगळ्यात मोठा प्रश्न आता राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। बरोबर आहे श्रेयस, यांनी असंही म्हटलंय की देशाच्या अर्थव्यवस्थेचं काहींनी कंबरडं मोडलेलं आहे। म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आधीच खिळखिळी झाली आहे आणि त्यात त्यांनी केलेलं हे आवाहन त्यावरती देखील राज ठाकरे यांनी सवाल केलाय। अर्थात आणि तोच खरं तर मुद्दा सगळ्यात मोठा आहे। या सगळ्या मुद्द्यांमध्ये अर्थव्यवस्थेचा काय हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय आणि त्यावर सुद्धा भाष्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख जेव्हा सोने खरेदी कमी करा ह्याचाच अर्थ असा की अर्थव्यवस्था स्थिर नाही आहे, हे उल्लेख जर पंतप्रधान करू शकतात तर उल्लेख पंतप्रधानांनी केला असेल तर तो उल्लेख त्यांनी सुद्धा अंमलात आणावा असा कुठे ना कुठे उल्लेख सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात केलेला आहे। श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या पत्रानंतर पुढून काय उत्तर येतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद।